सुरेगाव रस्ता येथे प्रदोषनिमित्त हभप श्रावण महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा संत एकनाथांचा एका जनार्दनी अत्यंत लोकप्रिय अभंग असून यात भगवान शंकराची म्हणजेच भोळ्या चक्रवर्तीची महती सांगितली आहे. महादेवाचे चरण चित्तात म्हणजे मनात असणे, शिवनामाचा जप करणे व मोक्ष मिळवून देणारा शिवभक्तीचा महिमा या अभंगातून व्यक्त होतो. कथवेक शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शिव हे अत्यंत भोळे म्हणजेच दयाळू आहेत, पण तेच खरे चक्रवर्ती आहेत, म्हणजे विश्वाचा स्वामी आहेत. अशा महादेवाचे चरण माझ्या चित्तात म्हणजे हृदयात म्हणजे मनात कायम वसलेले आहेत, असे संत एकनाथ म्हणतात. कथन 2 वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. ज्यांच्या जिभेवर शिवनाम आहे त्याला क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना बाधत नाहीत, म्हणजेच ते विकारांपासून दूर राहतात. कथन 3 धर्म अर्थ काम मोक्ष. शिवाला देखता प्रत्यक्ष. शिवाला प्रत्यक्ष पाहिल्यावर म्हणजे भक्तीने साक्षात्कार झाल्यावर जीवनात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतात. कथन 4 एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ म्हणतात की शिवभक्तीमुळे कळी काळाचा म्हणजेच मृत्यूचा किंवा काळाचा भेव म्हणजे भीती नाहीसा होतो, असे हा अभंग सांगतो. हा अभंग शिवभक्तीचे महत्त्व सांगणारा आहे. भोळा असला तरी तो चक्रवर्ती आहे, जो भक्ताचे रक्षण करतो आणि त्याला मोक्ष देतो अशी श्रद्धा यात आहे, असे आपल्या कीर्तनातून हभप श्री श्रावण महाराज यांनी सोप्या भाषेत भगवान शंकराची भक्ती मार्ग सांगितला. या कार्यक्रमासाठी भाविक भक्त भजनी मंडळ मोठ्या संख्येने हजर होते. आरती व महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आयोजक श्री विनायक पाटील मगर, शुभम मगर, प्रशांत मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड, सुरेगाव.